महात्मा गांधी हे फक्त भारताचे नाही तर जगाचे महानायक आहेत। मी त्यांच्या विचारांनी प्रेरित आहे, हे मत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं। भारतामध्ये पहिल्यांदा 4 वर्षापूर्वी आल्यावर मुंबईतल्या मणिभवन या गांधींच्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत मणिभवन येथील नोंदवहीत नोंदवलं होतं। आता पुन्हा ते भारत भेटीवर आहेत। अशावेळी मणिभवन मधल्या सदस्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या आठवणींना उजाळा दिलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय मणिभवनचे सचिव मेघश्याम आजगावकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत। मात्र 4 वर्षापूर्वी जेव्हा ते पहिल्यांदा भारतात आलेले त्यांनी मुंबईतल्या मणिभवनला आवर्जून भेट दिलेली। त्यामुळे आता 4 वर्षानंतर पुन्हा ते भारताच्या दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे इथले जे सदस्य आहेत त्यांच्या मनामध्ये या सगळ्या आठवणी आहेत। त्यांच्या मनामध्ये त्या मागच्या दौऱ्याविषयी अनेक आठवणी आहेत। जेव्हा मागच्या दौऱ्यामध्ये ते आलेले त्यांनी अशा पद्धतीचा अभिप्राय देखील इथे नोंदवलेला आहे। त्यांच्या पत्नी असतील किंवा त्यांनी स्वतः देखील ते गांधीजींच्या विचारांनी कसे प्रेरित आहेत अशा पद्धतीचा अभिप्राय देखील नोंदवलेला। इथले सचिव जे आहेत आजगावकर ते माझ्यासोबत आहेत। सर, ओबामा पुन्हा भारताच्या दौऱ्यावरती आलेले आहेत। मागे देखील त्यांनी जवळजवळ इथे तासभर वेळ घालवलेला। काय आठवणी आहेत? मुख्य म्हणजे ओबामा इथे आलेले होते मणिभवनमध्ये। त्यांना ठाऊक होतं की इथे महात्मा गांधी राहिलेले आहेत आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांचे गुरु, त्यांना जे गुरु मानतात ते मार्टिन लुथर किंग इथे 50 वर्षापूर्वी आलेले होते आणि इथे ते एक रात्र राहिलेले होते। त्यामुळे मणिभवनला त्यांची व्हिजिट ओबामांची खूप महत्त्वाची होती। इथं ते आले होते तेव्हा खूप भावूक झालेले होते। त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे त्या अभिप्रायामध्ये सुद्धा ते लिहितात की महात्मा गांधींच्या विचारांनी आपण प्रभावित झालेलो आहोत आणि महात्मा गांधी हे काही केवळ भारताचे हिरो हा शब्द त्याने वापरलेला आहे। भारताचे हिरो नव्हते तर ते अख्ख्या संपूर्ण जगाचे हिरो होते असं त्यांनी त्यांच्या अभिप्रायात लिहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुस्ताकसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।